नमस्कार. आज आपण करणार आहे खुसखुशीत भटुरे आणि त्याच्यासोबत छोले. इथे मी एका परातीत 1 वाटी मैदा घेतला. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा व गव्हाचं पीठ अर्धी वाटी. आता त्यात घालूया चवीपुरतं मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 2 चमचे दही घालूया. 2 चमचे कच्चे तेल घालूया. यामध्ये घालू अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा पिठी साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी कोमट पाणी घेतलं आहे. जास्त गरम करायचं नाही. कोमट पाण्याने मळून घ्यायचं आणि 2 ते 3 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. इथे मी 1 वाटी छोले घेऊन त्याला रात्रभर भिजत ठेवले होते. छोले आपण शिजवून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून कुकरचं झाकण लावू. 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ म्हणजे छोले व्यवस्थित शिजतील. छोलेसाठी मसाला तयार करू. पॅन गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून जिरे, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी घेऊन हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ आणि भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे मसाले थंड झाल्यावर मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ. छोले छान मऊसूत शिजले आहेत तुम्ही पाहू शकता. कच्चे छोले मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊ. आता कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर 2 ते 3 चमचे तूप घाला. तेल घातलं तरी चालेल. त्यामध्ये तमालपत्र, 1 टेबलस्पून जिरे घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये घालू आलं व लसणाची पेस्ट. आलं लसूण मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घेऊ. यामध्ये 2 चमचे तेल घालू व बारीक चिरलेला कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ. यामध्ये घालू बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो आणि थोडंसं मीठ घालू. 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घेऊ. यामध्ये घालू 1 चमचा मिरची पावडर आणि तयार करून घेतलेला सगळा मसाला घालून व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि त्यामध्ये तयार केलेली छोल्यांची पेस्ट घालून घेऊ. यामध्ये घालू अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कस्तुरी मेथी. याला 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घेणार आहे. चवीपुरतं मीठ घालू व सगळे मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊ. थोडंसं पाणी घालू म्हणजे मसाले व्यवस्थित शिजतील. याच्यातले थोडेसे छोले मॅश करून घ्यायचे म्हणजे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो. आता शिजवून घेतलेले छोले आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडंसं गरम पाणी घालणार आहे. एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊ. तूप गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतवून घेऊ व छोलेवर हा गरम गरम तडका देऊ. यावर घालू बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मस्त चमचमीत छोलेची भाजी तयार झाली आहे. भटुऱ्यांचं पीठ चांगलं भिजलं आहे. याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेऊ व याचे भटुरे लाटून घेऊ.
कढईमध्ये तेल गरम झाले आहे. आता तेलामध्ये भटुरा सोडू. हे बघा मस्त भटुरा फुगलेला आहे. आता भटुरा दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा आहे. गॅस मध्यम ठेवायचा. आता भटुरा काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता भटुरे किती छान झाले आहेत. असे छान चमचमीत छोले आणि भटुरे तयार आहेत. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता भटुरा किती छान झालेला आहे. ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.